महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक जुनं घर होतं, जिथं 60-70 वर्षांची सावित्रीबाई नावाची आजी आणि तिचा लहान नातू आर्यन राहायचे. आर्यन फक्त 10 वर्षांचा होता, पण त्याच्या डोळ्यांत जणू हजारो प्रश्न दडलेले होते. कारण त्याचे आईवडील परदेशात नोकरीसाठी गेलेले आणि वर्षानुवर्ष परत आले नव्हते. त्यामुळे आजीच त्याची आई, वडील, मित्र आणि सर्व काही होती. सकाळी आजी त्याला उठवायची, डबा द्यायची, शाळेला पाठवायची आणि दुपारी तो परत यायचा तेव्हा त्याच्या हातात नेहमीच तिने केलेला गरम पोळ्यांचा सुवास पसरलेला असायचा. त्या दोघांचं आयुष्य साधं पण प्रेमानं भरलेलं होतं. मात्र त्या प्रेमाच्या मागे एक काळं रहस्य लपलेलं होतं, ज्याची जाणीव आर्यनला नव्हती. गावात काही दिवसांपासून विचित्र अफवा पसरल्या होत्या. रात्री सावित्रीबाईच्या घरातून कुणीतरी गुप्तपणे बाहेर जातं. कधी गूढ कुजबूज ऐकू येते, तर कधी जुन्या विहिरीजवळ अंधारात पावलांचे आवाज येतात. आर्यनला वाटायचं की कदाचित आजी झोपेत चालते. पण एका पावसाळी रात्री त्यानं डोळे उघडले तेव्हा त्यानं पाहिलं, आजी लाल चादर ओढून, हाती जुनं पेटलेलं दिवटं घेऊन घराच्या मागच्या अंगणात जात होती. तो शांतपणे मागे गेला. वाऱ्याने दार किंचित उघडलं आणि त्यानं पाहिलं की आजी जमिनीखालून एक जुनी लोखंडी पेटी काढत होती. त्या पेटीत जुन्या नोटा, काही पत्र आणि एक काळपट फोटो होता. त्या फोटोत त्याचे आईवडील आणि अजून एक अनोळखी माणूस होता, ज्याच्या गळ्यात ताबीज लटकत होतं. आजीनं अचानक मागे वळून पाहिलं आणि आर्यनला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रेम एकत्र उमटलं. ती म्हणाली, आर्यन, हे तू पाहू नकोस बाळा. पण आर्यन शांत उभा राहिला आणि म्हणाला, आजी, हे कोण आहे? त्यावर आजी थरथरत्या आवाजात म्हणाली, हा तुझा खरा वडील नाही. तुझ्या आईचं आयुष्य वाचवण्यासाठी तिने हा फोटो बनवून ठेवला. तुझ्या वडिलांचा मृत्यू खूप वर्षांपूर्वी झाला होता, पण त्यांचा खून कोणी केला हे मला माहीत आहे. आर्यन हादरला, कारण त्याला वाटायचं की त्याचे आईवडील विदेशात आहेत. पुढच्या काही दिवसात आजी फार गप्प राहू लागली. गावात पोलीस आले, कारण शेजारच्यांनी सांगितलं की सावित्रीबाई रात्री काही गुप्त गोष्टी करते, पण कोणी पुरावा देऊ शकत नव्हतं. एके दिवशी आर्यन शाळेतून परत आला तेव्हा आजी घरात नव्हती. फक्त तोच लाल चादर आणि पेटी उघडी पडली होती. त्यानं पेटीतलं एक पत्र वाचलं. त्यावर लिहिलं होतं, आर्यन, जर मी परत आले नाही तर या पेटीतील कागद पोलिसांना दे. तुझ्या वडिलांच्या मृत्यूमागे गावातल्या श्रीकांत देशमुखाचं नाव आहे. त्याने आपल्या संपत्तीसाठी आपल्या भावाला मारलं आणि तुझा वडील म्हणजे माझा मुलगा त्याचा बळी ठरला. मी वर्षानुवर्ष त्या पापाचं ओझं लपवलं, कारण तू लहान होतास. पण आता वेळ आली आहे सत्य उघड करण्याची. आर्यन रडू लागला, पण त्याने धाडस केलं आणि त्या कागदांसह पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि खरोखर त्या देशमुखानं खून केला असल्याचं उघड झालं. पण आजी कुठं गेली होती हे कोणीच सांगू शकलं नाही. काही म्हणाले ती नदीत उडी मारली, काही म्हणाले ती कुठेतरी डोंगरावर आश्रमात गेली. दिवस गेले, महिने गेले. आर्यन मोठा झाला, शहरात गेला, शिक्षण घेतलं, पण त्याच्या मनात आजीचा चेहरा कायम होता. एक दिवस त्याला गावातून पत्र आलं. सावित्रीबाई सापडली. तो लगेच गावात परत आला आणि पाहिलं की नदीकाठी एका झोपडीत आजी पांढऱ्या केसांनी, कमकुवत पण शांत चेहऱ्यानं बसलेली होती. ती म्हणाली, बाळा, मी पाप लपवलं म्हणून देवानं मला शिक्षा दिली, पण तू ते सत्य उघडलंस म्हणून आज माझं मन हलकं झालं. आर्यननं तिला मिठी मारली, डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्या क्षणी त्यांच्या प्रेमाने पुन्हा जन्म घेतला. पण कथा इथे संपली नाही. त्या रात्री पुन्हा एकदा त्या जुन्या घरातून प्रकाश आला. आर्यन गेला तर पाहिलं की पेटी परत बंद झाली आहे आणि आत नवीन पत्र पडलं आहे. सत्य कधीच संपत नाही, ते फक्त रूप बदलतं. त्या पत्राखाली आजीचा स्वाक्षरी नव्हती, फक्त राखेचं एक ठिपकं होतं. गावात पुन्हा अफवा उठल्या की सावित्रीबाई गेल्यावरही तिचं आत्म त्या घरात राहतं, आर्यनवर लक्ष ठेवतं आणि जेव्हा जेव्हा गावात अन्याय होतो तेव्हा रात्री लाल चादर दिसते.
आर्यन आता गावात शाळा चालवतो आणि प्रत्येक सकाळी तो मुलांना सांगतो, प्रेम हे केवळ नात्यातून नाही, तर सत्य उघड करण्याच्या धैर्यातून टिकतं. गावात आजही लोक म्हणतात, त्या घरात आजी आणि नातवाचं प्रेम जिवंत आहे. आणि खिडकीतून जर पाहिलं, तर कधीकधी लाल चादर हलताना दिसते. जणू सावित्रीबाई अजूनही आर्यनच्या डोक्यावर हात ठेवते. त्याचं आयुष्य बदललं, पण तो प्रत्येक दिवशी आजीला एक दिवा लावतो. त्या आठवणीत जगतो आणि शेवटी म्हणतो, आजी, तू गेलीस, पण तुझं प्रेम कधीच संपणार नाही, कारण तू माझ्या आत्म्यात आहेस. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.